नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टी व्ही बुलेटिन की यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज जे काही घडलंय ना ते पाहून अक्षरच तुम्हालाही धक्काच बसेल. विक्रांत जे काही करतोय ना ते पाहून कोणाच्याही अंगाला थरकापच उठेल, कारण त्याने बुवांना ॲम्ब्युलन्समधून खाली लुटून दिलेलं असतं आणि बुवा हे बेशुद्धच अवस्थेत असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काय घडतंय ना हे त्यांना माहीतच नसतं. विक्रांतचा पाठलाग इंद्रा आणि राणी करत असतात. इंद्राने राणी पाठलाग करत असताना विक्रांतला पूर्णपणे आता संशयच येऊन जातो. हे सगळं राणी आणि इंद्रानेच केलेलं असणार, म्हणूनच हे दोघं माझ्या पाठीशी आहे. आणि मग पुढे आता त्यांच्या गाडीसमोर बुवांचा स्ट्रेचर येतं. त्यांची गाडी जोरात असते. इंद्रा आणि राणी हे फारच ना घाबरून जातात की आता काय करायचं, बुवांना कसं वाचवायचं. आणि इथेच हा प्रोमो संपतो आणि आजच्या भागात आपल्याला असं सुरुवातीला पाहायला मिळतंय की डॉक्टर जे असतात ना ते बोलत असतात की आज आपल्याला तुमच्या नवऱ्याचं म्हणजे बुवांचं ऑपरेशन करायचं आहे. तुम्ही अजिबातच काळजी करू नका, ऑपरेशन सक्सेसफुलच होणार अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. हॉस्पिटलमध्ये राणीची आई असते सरस्वती आणि ती डॉक्टरांना बोलत असते, ठीक आहे डॉक्टर, तुम्हाला जे करायचं आहे ते करा तुम्ही, परंतु माझ्या नवऱ्याला वाचवा तुम्ही. पुढच्या सीनमध्ये आपल्याला असं दाखवलं जातं की विक्रांत जो असतो ना हा वेशभूषा बदलून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पोचलेला असतो. आज त्याला पूर्णपणे बुवांना संपूनच टाकायचं असतं, म्हणून त्याने एवढा मोठा कट रचलेला असतो. पुढच्या सीनमध्ये डॉक्टर आता बोलत असतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आता थोड्या वेळातच त्यांना ICU रूममध्ये घेऊन जाणार आहे, त्यांच्यावर उपचार करणार आहे, म्हणजे मग आम्हाला कळेल, रिपोर्ट्स येतील त्यानुसारच आम्हाला त्यांच्यावर उपचार करता येतील. आता रमेश जो असतो ना हा सुद्धा बुवांच्या काळजीपोटी आईला मदत म्हणून त्या ठिकाणी आलेला असतो. दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला असं दाखवलं जातं, राणी आणि इंद्रजीत जे असतात ना ते आता एका मंदिरात आलेले असतात. इंद्रा आणि राणी मंदिरात आल्यानंतर इंद्रा त्याची हाईट जरा जास्त असते, तो मस्तपैकी वर हात करून घंटा जोरात वाजवतो. मात्र राणीची जी हाईट असते ना ती कमी असते. राणी आता घंटा वाजवायला जाणार, मात्र राणीचा तिथे हातच पोचत नाही. राणी दचकते आणि बोलू लागते, काय करू आता. इंद्रजीत सर पटकन आता राणीला उचलून घेतात आणि राणी वर हात करून घंटा वाजवते. हे सगळं करत असताना इंद्रा राणीच्या डोळ्यांमध्येच बघत असतो आणि राणीसुद्धा घंटा वाजवल्यानंतर इंद्रजीत सरांच्या डोळ्यांमध्ये बघत असते. राणी पुन्हा एकदा घंटा वाजवते. आता एकदमच अलगद इंद्रा राणीला खाली उतरवतो. आता इंद्रा राणीकडेच बघत असतो. राणी आता इंद्रजीत सरांना थँक्यू बोलते. आता इंद्रा बोलत असतो, राणी राणी परत थँक्यू बोलतेस तू मला. तर राणी बोलते, नाही तसं म्हणायचं नव्हतं मला इंद्रजीत सर. तर आता इंद्रा बोलत असतो, मग काय म्हणायचं होतं तुला राणी. तर आता राणी बोलते, नाही तुम्ही हे असं मला मदत केली ना घंटा वाजवायला म्हणून. तर आता इंद्रा बोलत असतो, आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना तू आता मला थँक्यू सॉरी बोलणार आहेस का. राणी आता इंद्रजीत सरांकडे बघते आणि बोलू लागते, इंद्रजीत सर तुम्ही अजूनही नाही म्हणजे त्या दिवशी जे काही घडलंय त्याचाच विचार करताय ना. अहो तुमची त्या दिवशी मजबुरी झाली होती इंद्रजीत सर, म्हणून तुम्ही माझ्यावर त्या दिवशी हात उचलला. मग मी नाही रागवले तुमच्यावरती, अहो मी तेव्हाच विसरून गेले ते. तर इंद्रा बोलतो, राणी खरंच. तर आता राणी बोलते, हो इंद्रजीत सर मी तेव्हाच विसरून जाते. आणि मग थोड्या वेळाने पुजारी त्या ठिकाणी येतो आणि तो पंडित आता राणी आणि इंद्रजीतच्या हातामध्ये प्रसाद देतो आणि बोलत असतो, पोरांनो तुम्ही का आला इथे आणि मग इंद्रा राणी इथे का आलेले आहेत ना याबद्दलच आता इंद्रा आणि राणी त्या गुरुजींना म्हणजे बोलत असतात. आता नेमकं डॉक्टरांना काय हवंय आणि काय नको याचा विचार करतच डॉक्टर आता आतमध्ये निघून जातो. हे सगळं कान देऊन लांबून विक्रांत ऐकत असतो. बुवांना कधी आतमध्ये घेऊन जायचंय, कधी ऑपरेशन सुरू होणार आहे या गोष्टीचा तो बारकाईने छडा लावत असतो. त्याला बुवांना तिथून पळवायचं असतं. आता इकडे गुरुजी जे असतात ना ते आता बोलत असतात की आम्ही इथे फक्त ना पूजेसाठी उभा राहिलेलो असतो. माणसाचे कर्मच हे आपल्या कामी येत असतात. त्यामुळे तुम्ही एकदमच निर्मळ मनाने देवी आईकडे काहीही मागा, तुम्ही ते नक्कीच ना तुम्ही जे काही मागाल ना ते पूर्ण करेल. फक्त तुम्ही मन तुमचं निर्मळाने स्वच्छ मनाने मागा. राणी देवी आईपुढे हात जोडते आणि डोळे बंद करून बुवांसाठी प्रार्थनाच करू लागते. माझे बुवा हे फार म्हणजे मोठ्या संकटातून जात आहे, त्यांच्यावरती उपचार करणार आहेत आत. त्यांनी लवकरात लवकर रिस्पॉन्स द्यावा असंच वाटतंय मला देवी आई, काहीतरी तुलाच करावं लागेल आता, असं राणी देवी आईकडे प्रार्थना करत असते. आता विक्रांत जो असतो ना हा वेशभूषा घालून डॉक्टरांची आता आईंच्या जवळ जाऊन उभा राहतो. सरस्वतीला तो बोलत असतो, तुम्ही बुवांची आईच ना. तर सरस्वती बोलू लागते, हो मी त्यांचे मिसेसच आहे, काय झालंय. तर तो बोलू लागतो, बुवांना आता लगेच काही
टेस्ट आहेत ब्लड टेस्ट, त्या टेस्टसाठीच मला घेऊन जावं लागेल. प्लीज आता मला तुम्ही अडकू नका बरं का. तर ती बोलू लागते, पण काय झाले असं अचानकच का तुम्ही घेऊन जाताय? आज तर त्यांचं ऑपरेशन करायचं आहे ना. मग कधी ऑपरेशन सांगता, कधी ब्लड टेस्ट करायच्या सांगता, नेमकं चाललं तरी काय आहे या हॉस्पिटलमध्ये? तर विक्रांत बोलतो, ते बाकी मला काही माहिती नाही आहे, वरून ऑर्डर्स आले मला, त्यामुळे मला ते फॉलो करावेच लागतील. आणि लगेच ना तो बुवांना तिथून घेऊन जायला लागतो. आता राणी जी असते देवी आईकडून तिला मोठं एक संकेत मिळतं की बुवांची ना तब्येत खराब आहे, त्यांच्या जीवावरती बेतणार आहे. ती इंद्रजित सरांना बोलत असते, इंद्रजित सर आपल्याला आत्ता लगेच इथून जावं लागेल. कसं आहे ना, मी आत्ता लगेच मला अस्वस्थ वाटतंय, नक्कीच बुवांसोबत काहीतरी अघटित घडणार आहे. तर इंद्रा बोलतो, काय सांगते राणी? तर राणी बोलते, आता टाइमपास करण्यामध्ये मज्जा नाही इंद्रजित सर, चला पटकन. दोघंही धावत पळत मंदिरातून बाहेर येतात. आता राणी जी असते मस्तपैकी इंद्रजित सरांच्या शेजारी जाऊन बसते. आता विक्रांत जो असतो ना तो बुवांना स्ट्रेचरवर टाकतो आणि बोलत असतो, तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. आणि असं बोलून तो बुवांना लिफ्टमध्ये घालतो आणि सरस्वतीच्या डोळ्यांसमोरच लिफ्ट बंद करून बुवांना तो खालच्या रूममध्ये ना घेऊन जातो. राणी आणि इंद्रजित गाडीमध्येच बसलेले असतात. इंद्रा खूप जोरात गाडी चालवत असतो. राणीच्या चेहऱ्यावर भीती, तिला पार घाम फुटलेला असतो. एसी सुरू असतानाही इंद्रजित बोलत असतो, राणी काही होणार नाही बुवांना, तू कशाला एवढी काळजी करतेस, आहेत ना तुझी आई तिथे? तर राणी बोलते, नाही इंद्रजित सर, मला आतून असं जाणवतंय की बुवांच्या तब्येतीला त्यांच्या जीवावरती बेतणार आहे, म्हणून मला तिकडे जावंच लागेल, तुम्ही लवकर चालवा गाडी. त्यानंतर आता 15-20 मिनिटातच ना इंद्रा हॉस्पिटलमध्ये गाडी घेऊन येतो. राणी बिचारी जी असते ना, गाडी बंद न करताच ती दार उघडते आणि पटकन हॉस्पिटलच्या दिशेने धावून जाते. इंद्रजी सर हॉस्पिटलमध्ये जात असताना विक्रांत बुवांना घेऊन स्ट्रेचरवर खाली आलेला असतो. आता बुवांचा हात इंद्रजीत सरांनाच लागतो. आता इंद्रा ते सगळं बघतो आणि बोलू लागतो, ओ दादा, अहो जरा त्यांना नीट घेऊन जा ना, त्यांचा हात लागतोय मला, त्यांचा हात वर ठेवा तुम्ही. हे सगळं बोलत असताना विक्रांत जो असतो ना तिथेच डॉक्टरांच्या वेशभूषेत इंद्राच्या मागे जाऊन एका भिंतीला लागून ना बसलेला असतो. राणी आता धावत पळत आईंजवळ जाते. आईंना ती बोलू लागते, आई कुठे बुवा? तर आता सरस्वती बोलत असते, आता काय सांगू राणी तुला, आत्ता सांगितलं डॉक्टरांनी की थोड्या वेळाने यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जायचं आहे आणि त्याआधीच आता ब्लड टेस्टसाठी कुठेतरी घेऊन जातं असं म्हणून बुवांना कुठेतरी घेऊन गेलेत ग ते. राणी बोलते, आई अगं काय सांगतेस तू, तू राहायचं ना बुवांसोबत. तर सरस्वती बोलू लागते, अहो डॉक्टरच घेऊन गेले राणी, मी काय बोलणार आता. तर विक्रांतला लगेच काहीतरी क्लिक होतं की इंद्राने मला बघितलं, याचा अर्थ तो नक्कीच मला माझा पाठलाग करण्यासाठी इथे येणार, आपल्याला कुठेतरी या बुवांना लवकरात लवकर हलवावं लागेल. आता डॉक्टर तिथे येतात, बुवांबद्दलच विचारत असतात की बुवा वगैरे कुठे आहेत. तर बुवा तिथे नसतो म्हणून आता सरस्वती फारच घाबरून जाते आणि ती बोलू लागते, नाही आमचे असं कोणीही डॉक्टर नाही आहे ज्यांनी तुमच्या बुवाला इथून हलवलंय. आता सरस्वती तोंडालाच हात लावते. तर इंद्रा बोलतो, काळजी करू नको, मी आत्ताच ना नक्की त्या स्ट्रेचरवर बुवाच असणार. आणि चल राणी, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. आणि इंद्रा आणि राणी दोघंही पायऱ्यांवरूनच खाली येत असतात. तर ॲम्ब्युलन्समध्ये बुवांना चढवलं जात असतं. आणि आता विक्रांत बोलत असतो, चला चला, टाइमपास नको, आपल्याला आता लगेच इथून ही ॲम्ब्युलन्स हलवावी लागेल. इंद्रा आणि राणी जोरात हॉस्पिटलच्या बाहेर येतात. इंद्राची नजर त्या ॲम्ब्युलन्सवरती जाते. राणी जी असते ती बोलत असते, इंद्राची सर ॲम्ब्युलन्स तर गेली. तर इंद्रा बोलतो, मला 100% खात्री राणी याच ॲम्ब्युलन्समध्ये बुवा असतील. तर राणी बोलते, मग टाइमपास करण्यात काहीच अर्थ नाही इंद्रजित सर, आपल्याला आता लगेच यांचा पाठलाग करावा लागेल, बुवांच्या तब्येतीला धोका आहे. तर इंद्रा बोलतो, कदाचित हे तेच लोक असतील राणी, ज्या लोकांनी बुवांना किडनॅप केलेलं असेल आणि आज त्यांना कळून चुकलेलं असेल की बुवा शुद्धीवरती येणार किंवा काही पॉझिटिव्ह रिपोर्ट्स मिळणार, त्यांनी जिवंत राहू नये, त्यांनी काही त्यांच्या मनातून त्या गुंडांबद्दल काही बोलू नये, म्हणूनच त्या गुंडांनी यांना पळवलेलं असणार. तर इंद्रा पटकन आता गाडीमध्ये बसतो आणि त्या ॲम्ब्युलन्सचा पाठलाग करू लागतो. आणि पाठलाग करत असतानाच विक्रांतला कळतं की इंद्रा आणि राणी यांची गाडी आमच्या मागेच येत आहे. आता मी पकडला गेलो, कुणामुळे? तर या बुवांमुळे. सोडणार नाही या बुवाला मी. तो एकदमच जोरात त्या ड्रायव्हरला गाडी पळवायला लावतो आणि इंद्र त्यांचा पाठलाग करत असतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार बरं? बुवा खरंच वाचतील का? आणि इंद्रासमोर इंद्रासमोर त्या विक्रांताचा खरा चेहरा येणार का? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि याच मालिकेच्या अशी नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.